कधी कधी असं होतं ना की आपण खूप धावपळ करतो, प्रचंड मेहनत घेतो, पण आरशात पाहिल्यावर वाटतंय की आपण तिथेच आहोत जिथे वर्षभरापूर्वी होतो. बरोबर. एक प्रकारची बेचैनी येते की काहीतरी चुकतंय. अगदी. आज आपण अशाच एका स्रोतांच्या गठ्ठ्यावर चर्चा करणार आहोत जो या स्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो, खास करून पुरुषांसाठी. आणि ही भावना खूपच नैसर्गिक आहे असं मला वाटतं. पण खरी अडचण काय होते की नेमकं काय बदलायचं हेच कळत नाही. हो. त्यामुळे अनेक जण चुकीच्या ठिकाणी ऊर्जा वाया घालवतात. आज आपण ज्या मुद्द्यांवर बोलणार आहोत ते वरवरचे सल्ले नाहीत. अच्छा. तर ते काही मूलभूत बदलांबद्दल आहेत जे प्रगतीसाठी, म्हणजे खऱ्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत. चला तर मग याची सविस्तर चर्चा करूया. पहिला मुद्दाच खूप खोल आहे, जो आपल्या ओळखीबद्दल आहे. हो. स्रोतांमध्ये असं म्हटलंय की प्रत्येक पुरुष 2 आयुष्यामध्ये जगत असतो. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ खूप साधा आहे, पण महत्वाचा आहे. हं. प्रत्येक पुरुष 2 व्यक्तींमध्ये अडकलेला असतो. तो सध्या जो आहे आणि तो जो होऊ शकतो, ओके. या 2 टोकांमध्येच त्याचा संघर्ष सुरू असतो. आपण काय आहोत हे आपलं वर्तमान आहे, म्हणजे आपल्या सवयी, चुका, मर्यादा बरोबर. यांनी बनलेलं. पण आपण काय होऊ शकतो ही आपली खरी क्षमता आहे, जी आपण अनेकदा दुर्लक्षित करतो. म्हणजे एकीकडे आपलं वास्तव आणि दुसरीकडे आपली शक्यता. पण मग लोक या शक्यतेपर्यंत पोहोचू का शकत नाहीत? अडचण कुठे येते? अडचण येते प्रामाणिकपणात. खरी प्रगती तेव्हाच सुरू होते जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला एक धाडसी प्रश्न विचारते. कोणता प्रश्न? मी खरंच कोण आहे? मी फक्त माझी नोकरी, माझ्या जबाबदाऱ्या एवढ्यापुरता मर्यादित आहे का? की माझ्यात यापेक्षा जास्त काहीतरी आहे? खरंय. जोपर्यंत आपण स्वतःच्या मर्यादा प्रामाणिकपणे स्वीकारत नाही, तोपर्यंत आपण आपल्या क्षमतेकडे पाहूच शकत नाही. या स्रोतानुसार हीच बदलाची पहिली आणि सर्वात कठीण पायरी आहे. ठीक आहे. म्हणजे एकदा का स्वतःची ओळख स्पष्ट झाली की पुढचा मार्ग दिसू लागतो. पण ओळख स्पष्ट झाल्यावरही व्यावहारिक अडचणी तर असतातच. त्यातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पैसा. या स्रोतांमध्ये आर्थिक वाढीबद्दल काय वेगळा विचार मांडला आहे? यात आर्थिक वाढीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलला आहे. म्हणजे पैसे कमावण्यावर नाही, तर ते वाढवण्यावर भर दिलाय. यासाठी एक सूत्र दिलंय. अच्छा. ते उत्पन्नाच्या स्रोतांबद्दल बोलतं. ते असं आहे, एक उत्पन्नाचा स्रोत म्हणजे तणाव. ओके. 2 स्रोत म्हणजे स्थिरता. 3 स्रोत म्हणजे वाढ आणि गुंतवणूक म्हणजे स्वातंत्र्य. 1 मिनिट. हे ऐकायला सोपं वाटतंय, पण 3 स्रोत म्हणजे वाढ आणि गुंतवणूक म्हणजे स्वातंत्र्य, यातला नेमका फरक काय? हाच महत्वाचा प्रश्न आहे. कारण अनेकांना वाटतं की जास्त उत्पन्नाचे स्रोत म्हणजे झालं सगळं. नाही, आणि हाच यातला महत्वाचा मुद्दा आहे. स्रोतांमध्ये एक धोक्याची सूचना दिली आहे. काय? जर तुमचे तिन्ही उत्पन्नाचा स्रोत ॲक्टिव्ह असतील, म्हणजे जिथे तुमचा वेळ आणि श्रम दोन्ही लागतात, तर ती वाढ नाही. मग ते काय आहे? तो बर्नआउटकडे जाणारा रस्ता आहे. खरी वाढ तेव्हा सुरू होते जेव्हा तुमचा तिसरा स्रोत पॅसिव्ह असतो, म्हणजे जिथे तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो. ओके. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे फक्त जास्त तास काम करून जास्त पैसे कमवणं ही खरी वाढ नाहीये. अजिबात नाही. पण मग गुंतवणूक म्हणजे स्वातंत्र्य कसं? कारण गुंतवणूक ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या वेळेच्या बंधनातून मुक्त करते. तुम्ही झोपलेला असतानाही तुमचा पैसा वाढत असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टींवर, नवीन कौशल्य शिकण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. कष्ट करून तुम्ही घर चालवू शकता, पण योग्य आर्थिक निर्णय घेऊन तुम्ही स्वातंत्र्य मिळवू शकता. पण थांबा, हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण जो माणूस महिन्याच्या खर्चाची तोंडमिळवणी करतोय, हो, त्याच्यासाठी गुंतवणूक करणं हे एक स्वप्नच आहे. या परिस्थितीत असलेल्या व्यक्तीसाठी काही व्यावहारिक सल्ला आहे का या स्रोतांमध्ये? हो, आहे. आणि तो सल्ला मोठ्या गुंतवणुकीबद्दल नाही, तर शिस्तीच्या गुंतवणुकीबद्दल आहे. म्हणजे महिन्याला फक्त 500 किंवा 1000 रुपयांपासून सुरुवात करायला सांगितलीय. मुद्दा रकमेचा नाही, तर सवयीचा आहे. अच्छा, सवयीचा. हो. एकदा का तुम्हाला तुमचा पैसा वाढताना दिसू लागला की तुम्ही आपोआप खर्च कमी करून गुंतवणूक वाढवण्याचा मार्ग शोधता. सुरुवात लहान असली तरी चालेल, पण ती सातत्यपूर्ण असायला हवी. हे पटण्यासारखं आहे. सवयीचा मुद्दा निघालाच आहे, तर पुढचा मुद्दा आरोग्याबद्दल आहे. बरोबर. आर्थिक स्वातंत्र्यासाठी जशी शिस्त लागते, तशीच शारीरिक आरोग्यासाठीही. पण धावपळीच्या आयुष्यात हेच तर सगळ्यात अवघड काम आहे. बरोबर. आणि इथेच या स्रोतांमध्ये एक खूप मनिरक संबंध जोडला आहे. ते म्हणतात, कमजोर शरीर हे कमजोर मनाचं लक्षण आहे. अच्छा. ज्या गोष्टींसाठी शिस्त लागते त्याच गोष्टी आपल्याला मजबूत बनवतात. व्यायाम करणं, योग्य खाणं
हे फक्त शरीरासाठी नाही. तर ते रोज स्वतःला दिलेल्या वचनाला जागण्यासारखं आहे. अगदी, तुम्ही बरोबर पकडलं. स्वतःला दिलेलं वचन ही कल्पना आवडली मला. पण ही शिस्त लावायची कशी, यासाठी काही सोपे उपाय दिलेत का? हो, आणि ते इतके सोपे आहेत की कोणीही ते अंमलात आणू शकतं. 4 नियम दिले आहेत. कोणते? पहिला, रोज फक्त 30 मिनिटे व्यायाम. या जिममध्ये जाऊन घाम गाळण्याची गरज नाही. एक साधा वॉक किंवा सूर्यनमस्कारी चालतील. मुद्दा आहे सातत्याचा. आणि दुसरा? दुसरा, जंक फूड कमी करणं. पूर्ण बंद नाही, पण प्रमाण कमी करणं. तिसरा, जास्त पाणी पिणं. याने फक्त ऊर्जाच नाही तर आपली निर्णय क्षमताही सुधारते. आणि चौथा नियम? चौथा नियम आजच्या काळात सर्वात महत्वाचा आणि तितकाच कठीण आहे. फोनचा वापर कमी करणं. याचं कारण फक्त वेळेची बचत नाहीये. या स्रोतांमध्ये असं म्हटलं आहे की सतत सोशल मीडियावर स्क्रोल केल्याने आपल्या मेंदूची डोपामिन सिस्टम बिघडते. म्हणजे सोप्या भाषेत काय होतं? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणाऱ्या आनंदाची सवय लागते. अच्छा. त्यामुळे मोठं ध्येय गाठण्यासाठी लागणारी मेहनत आणि संयम आपल्याला कंटाळवाणा वाटू लागतो. म्हणून फोनचा वापर कमी करणं म्हणजे फक्त वेळ वाचवणं नाही, तर यशस्वी होण्यासाठी आपल्या मेंदूला पुन्हा प्रशिक्षित करण्यासारखं आहे. अगदी बरोबर. वा. म्हणजे या छोट्या सवयींचा परिणाम फक्त शरीरावर नाही, तर थेट आपल्या मानसिकतेवर आणि ध्येय गाठण्याच्या क्षमतेवर होतो. बरोबर. मनाचा विषय निघालाच आहे, तर भावनिक नियंत्रणाबद्दल बोलूया. पुरुषांनी भावनांवर नियंत्रण ठेवावं असं नेहमीच म्हटलं जातं. पण याचा अर्थ भावना दाबून टाकणं असा होतो का? अजिबात नाही. आणि हा गैरसमज या श्रोत्यांमध्ये खूप छान पद्धतीने दूर केला आहे. इथे भावना दाबण्याचा नाही, तर त्या सांभाळण्याचा मुद्दा आहे. अगदी. कारण भावनिकदृष्ट्या अस्थिर माणूस नेहमी चुकीचे निर्णय घेतो. राग, निराशा किंवा अतिउत्साहाच्या भरात घेतलेले निर्णय पापाचं कारण ठरतात. बरोबर. मग भावनिक वाढ म्हणजे नक्की काय? त्याची काही व्याख्या दिली आहे का? हो, आणि ती खूप व्यावहारिक आहे. भावनिक वाढ म्हणजे 3 गोष्टी. 1. कोणी काही बोलल्यावर लगेच प्रतिक्रिया न देणे. शांतपणे विचार करून प्रतिसाद देणे. 2. परिस्थिती कितीही बिघडली तरी शांत राहणे. कारण शांत मनच योग्य मार्ग शोधू शकतं, गोंधळलेलं मन नाही. आणि तिसरं? आणि 3. स्वतःचा आत्मसन्मान जपणे. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमी न लेखणे. हे ऐकून मला स्टोईक माइंडसेट या संकल्पनेची आठवण झाली, जिथे आपण आपल्या नियंत्रणात काय आहे आणि काय नाही यात फरक करायला शिकतो. अगदी बरोबर. तुम्ही अचूक शब्द वापरला. स्टोईक माइंडसेट म्हणजे भावनाशून्य होणं नाही, तर आपल्या भावनांचा गुलाम न होणं. करेक्ट. या स्रोतानुसार पुरुषाचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे त्याची शांतता, कॅल्मनेस. अच्छा. जो माणूस कठीण परिस्थितीतही शांत राहू शकतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. कारण तो परिस्थितीवर नाही तर स्वतःच्या प्रतिक्रियेवर नियंत्रण मिळवतो. हे झालं वैयक्तिक पातळीवर. पण आपल्या आजूबाजूच्या लोकांचाही आपल्यावर खूप परिणाम होतो. खूप जास्त. जर आपल्या जवळचे मित्र किंवा नातेवाईक नकारात्मक असतील, तर स्वतःला सकारात्मक ठेवणं खूप कठीण जातं. यावर काही उपाय आहे का? यालाच प्रगतीमधला सर्वात मोठा पण अदृश्य अडथळा म्हटला आहे. अदृश्य अडथळा? हो, आपली संगत आपलं भविष्य ठरवते. तुम्ही ज्या 5 लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवता, तुम्ही सरासरीने त्यांच्यासारखेच बनता. खरंय. जर ते ध्येयहीन, नकारात्मक आणि तक्रार करणारे असतील तर तुमची ऊर्जाही नकळतपणे कमी होते. हे मान्य आहे. पण अशा लोकांना आयुष्यातून काढून टाकणं नेहमीच सोपं नसतं, विशेषतः जर ते कुटुंबातील सदस्य असतील. मग काय करायचं? हा एक खूप व्यावहारिक प्रश्न आहे. यावर उपाय असा दिला आहे की प्रत्येकाला आयुष्यातून काढण्याची गरज नाही. मग? पण त्यांच्यासोबत घालवल्या जाणाऱ्या वेळेचं आणि ऊर्जेचं बजेटिंग करणं आवश्यक आहे. बजेटिंग? हो. आपल्या आयुष्यात फक्त 3 प्रकारचे लोक असावेत ज्यांच्यावर आपण आपला वेळ आणि ऊर्जा खर्च करावी. पहिले, जे तुम्हाला प्रेरणा देतात. दुसरे, जे तुमच्या चुका दाखवून तुम्हाला सुधारतात. आणि तिसरे, जे तुमच्या चांगल्या वाईट काळात तुम्हाला पाठिंबा देतात. आणि बाकीचे? बाकीच्यांसोबत आदराने वागा, पण त्यांच्यासोबत भावनिक गुंतवणूक करू नका. त्यांच्या नकारात्मकतेचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका. म्हणजे? आपली मानसिक शांतता ही कोणत्याही नात्यापेक्षा जास्त महत्वाची आहे, असं या श्रोत्यांमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे. म्हणजे नाती जपायची, पण स्वतःच्या प्रगतीची किंमत देऊन नाही. अगदी. आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. कौशल्य. आजच्या जगात पदवीपेक्षा कौशल्यांना जास्त महत्त्व आहे, हे आपण नेहमी ऐकतो. हो, नेहमीच.
या स्रोतांमध्ये 2025 साठी काही विशिष्ट कौशल्यांबद्दल सांगितलं आहे का, जी आवश्यकच आहेत? हो, आणि ही यादी खूपच विचारपूर्वक तयार केलेली दिसते. यात फक्त तांत्रिक कौशल्यांचा नाही, तर वैयक्तिक कौशल्यांचाही समावेश आहे. एकूण 7 कौशल्यांवर भर दिला आहे. कोणती आहेत ती कौशल्य आणि ती इतकी महत्वाची का आहेत? पहिलं आहे कम्युनिकेशन, म्हणजे आपले विचार स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडण्याची कला. बरोबर. दुसरा सेल्स, आणि याचा अर्थ फक्त वस्तू विकणं नाही, तर आपले विचार, आपली मतं, आपलं काम इतरांना पटवून देण्याची क्षमता. तिसरं आहे मनी मॅनेजमेंट, पैसा कसा हाताळायचा याचं ज्ञान. चौथं, जे आजच्या काळात अनिवार्य आहे, ते म्हणजे AI टूल्स वापरण्याची क्षमता. AI टूल्स बद्दल जरा विस्ताराने सांगाल का? म्हणजे नेमकं काय शिकायला हवं, कोडिंग वगैरे? नाही, इथेच गंमत आहे. स्रोतांनुसार तुम्हाला AI तयार करायला शिकायचं नाहीये, अच्छा. तर त्याचा वापर करून आपलं काम सोपं आणि वेगवान कसं करायचं हे शिकायचंय. उदाहरणार्थ ChatGPT वापरून अवघड ईमेल्स मिनिटात तयार करणे किंवा AI प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर वापरून काही मिनिटात पिच डेक बनवणे. मुद्दा आहे लिव्हरेजचा. कमी श्रमात जास्त परिणाम साधण्याचा. अगदी. ओके, आणि बाकीची 3 कौशल्य कोणते? 5वा आहे फिटनेस डिसिप्लिन. 6वा आहे निर्णय क्षमता, कमी माहितीत योग्य आणि जलद निर्णय घेण्याची ताकद. आणि 7वा आहे नेतृत्व. लीडरशिप. हो, लोकांना सोबत घेऊन त्यांना प्रेरणा देऊन पुढे जाण्याची क्षमता. ही 7 कौशल्य असतील तर पदवी कोणतीही असो, तुमची किंमत आपोआप वाढते. पण ही सगळी कौशल्य मिळवण्यासाठी किंवा कोणतंही ध्येय गाठण्यासाठी शिस्त लागते, आणि अनेकांसाठी शिस्त पाळणं हेच सर्वात कठीण काम असतं. बरोबर. यावर काही उपाय आहे का? याचं एक खूप साधं पण खोल उत्तर या स्रोतांमध्ये दिलं आहे. शिस्त का पाळली जात नाही? का? कारण आपलं ध्येय स्पष्ट नसतं. अच्छा. आणि अर्थपूर्ण ध्येय म्हणजे पर्पज असतं, तेव्हा शिस्त ही शिक्षा वाटत नाही, ती एक गरज बनते. ध्येय नसेल तर सकाळी उठायला प्रेरणा मिळत नाही, पण ध्येय असेल तर अलार्मच्या आधी जाग येते. म्हणजे शिस्त ही ध्येयाचा परिणाम आहे, कारण नाही. अगदी बरोबर. आणि हे ध्येय स्पष्ट ठेवण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. काय? रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एकच प्रश्न विचारा. आज मी असं काय केलं ज्यामुळे माझं भविष्य थोडंसं तरी चांगलं झालं? या एका प्रश्नाने तुम्हाला रोज तुमच्या ध्येयाची आठवण राहील. आणि तुम्ही भटकटणार नाही. हो. अप्रतिम. आता शेवटच्या पण सर्वात गुंतागुंतीच्या मुद्द्याकडे येऊया, नातेसंबंध. अनेकदा असं वाटतं की प्रेम किंवा नातेसंबंधांमुळे करिअरमधली प्रगती थांबते. यात कितपत तथ्य आहे? इथे एक खूप सूक्ष्म पण महत्वाचा फरक सांगितला आहे. समस्या प्रेमात नाही तर अटॅचमेंटमध्ये आहे. अटॅचमेंट. हो, प्रेम तुम्हाला ऊर्जा देतं, तुम्हाला एक चांगला व्यक्ती बनण्यासाठी प्रेरित करतं. पण अटॅचमेंट तुम्हाला भावनिकदृष्ट्या दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून ठेवतं. अच्छा. ज्यामुळे तुमची स्वतःची ओळख आणि ध्येय दुय्यम ठरतात. प्रेम आणि अटॅचमेंटमधला नेमका फरक कसा ओळखायचा? यावर काही स्पष्ट मुद्दे दिले आहेत. पहिलं, तुमचं लक्ष करिअर घडवण्याच्या वयात तुमच्या कामावर हवं. प्रेम हे तुमच्या आयुष्याचा एक सुंदर भाग असावा, संपूर्ण आयुष्य नव्हे. अगदी. दुसरं, एक मजबूत पुरुष प्रेम करतो, पण प्रेमात स्वतःला हरवत नाही. तो आपली ओळख, आपली ध्येय आणि आपलं स्वातंत्र्य जपत असतो. जेव्हा तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमची मनःशांती पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्यावर अवलंबून असते, तेव्हा ते प्रेम नाही. ती अटॅचमेंट आहे. हो, आणि तीच प्रगतीसाठी धोकादायक ठरते. म्हणजे नात्यात स्वतःच्या अस्तित्वाला जपणं महत्वाचं आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी खूप स्पष्ट झाली. कोणती? ती म्हणजे पुरुषाने वाढण्याआधी, म्हणजे ग्रो होण्याआधी मजबूत, स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. तुम्ही अगदी अचूक सारांश सांगितला. मजबूत मन, मजबूत शरीर आणि मजबूत कौशल्य हे 3 स्तंभ जर पक्के असतील तर प्रगतीची इमारत आपोआप उभी जाते. हो, वाढ ही बाहेरून लादता येत नाही, ती आतूनच व्हायला हवी. आणि हीच खरी मॅस्क्युलिनिटी आहे, स्वतःला सतत आव्हान देत राहून स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनणे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार जो या स्रोतांच्या शेवटी दिला आहे आणि त्यावर प्रत्येकाने विचार करायलाच हवा. तो विचार असा आहे, मेन डोंट ग्रो इन कम्फर्ट, दे ग्रो इन चॅलेंज. म्हणजेच माणसं आरामात नाही तर आव्हानांमध्ये वाढतात. बरोबर. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यात आव्हानं येत असतील तर निराश होऊ नका, कारण तीच तुमच्या वाढीची खूण आहे.